community? Muslim women or Muslim citizens. The government is just talking about Muslim upliftment, but they don't disclosing their plans and their schemes because they don't have. The government of India is not disclosing what they do after taking the properties in their hands. The institution of the government is not trustworthy. Each and every person in India has the right to save his property, and thus we are here to oppose this bill. Thank you. बोलिए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डच्या मार्गदर्शनाखाली तहफ्फुज औकाफ कमिटी जळगाव यांच्या अंतर्गत आम्ही सगळे इथे आज मानव साखळी बनवून इथे जमा झालेले आहोत। वक्फ कायदा 2025 हे आम्ही मुसलमानांना हे मान्य नाही, कारण की या कायदा हे कायदा आमचे संविधानने जे कायदा दिलेला आहे त्याचा उल्लंघन करतोय। संविधानच्या अनुच्छेद 26 मध्ये असे नमूद केले आहे की धार्मिक संस्थांच्या स्वतःच्या धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करू शकतात। ही दुरुस्ती यांचे उल्लंघन करते। भारतीय संविधान धार्मिक श्रद्धेचे रक्षण करते, परंतु वक्फ दुरुस्ती कायदा या श्रद्धेला शंकास्पद बनवत आहे। जो कायदा न्यायालयाच्या निर्णयालाही मागे टाकू शकतो तो लोकशाही नसून हुकुमशाही आहे। लाखो गरीब मुलांसाठी वक्फ संपत्ती हे शिक्षण आणि उपचारांचे स्रोत आहे। ही घटना दुरुस्ती म्हणजे त्यांच्या मुद्द्यात केलेला हल्ला आहे। संविधानचे अनुच्छेद 26 अनुसार धार्मिक संस्थांना त्यांचे कामकाज चालवण्याचा अधिकार दिला आहे। यावेळची घटना दुरुस्ती त्याला धक्का देणारी आहे, म्हणून आम्ही सर्वांना हा कायदा नको। आम्ही आमच्या प्रिव्हियस कायद्यावर आम्ही सगळ्यांना हे मान्य आहे आणि आम्ही सगळे हे सरकारला विनंती करतोय की हा कायदा रद्द करण्यात यावे। धन्यवाद।